आवाज येतोय, आता येतोय आवाज. आवाज येतोय. तुम्ही ही चर्चा ऐकली, आपले सहकारी प्रतिनिधी बोलतायत, सांगतायत आपापल्या भागातली परिस्थिती. रायगड जिल्ह्यामध्ये नेमकी कोणती परिस्थिती आपण रिपोर्टिंग करत असताना पाहिली? निश्चितपणे सर, रायगड जिल्ह्याचा जर आपण भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये डोंगर, दऱ्या, खोऱ्या, जंगल भाग, वनाच्छादित प्रदेश हा मोठ्या प्रमाणावर व्यापलेला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहेत आणि या 15 तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं तर या डोंगर, दऱ्या, खोऱ्यामध्ये, जंगल भागामध्ये, दुर्गम भागामध्ये आदिवासी, कातकरी समाज जो आहे, धनगर समाज जो आहे तो मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. ज्या ठिकाणी स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर अमृत महोत्सव साजरा करताना रस्ते देखील पोहोचलेले नाहीत. आजही त्यांना काठ्या कुट्यातून, डोंगराळ भागातून वाट तुडवत ठेचाळपणे त्यांना त्या ठिकाणी जावं लागतंय, अशी परिस्थिती आहे. शिक्षणाच्या, आरोग्याच्या तसेच रोजगाराच्या संधी देखील आजही त्यांच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचत नाहीत. गुरंढोरं असतील, जनावरं असतील किंवा शेती असेल, त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह त्यांचा होतो. मुलांना शिक्षणासाठी जर जायचं असेल तर त्यांना दररोज 4 ते 5 किलोमीटर पायी डोंगरावरून उतरून खाली त्या ठिकाणी यावं लागतं. अनेकदा त्यांना ते शक्य देखील होत नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. जर गर्भवती महिला असतील तर रायगड जिल्ह्यामध्ये एखाद्या गर्भवती महिलेला जर प्रसूतीच्या कळा आल्या तर तिला जोपर्यंत खाली शहरामध्ये, भागामध्ये, चांगल्या ठिकाणी जर गावी तिला जर या ठिकाणी दवाखाने असलेल्या ठिकाणी जर तिला आणायचं असेल तर तिला झोळीमध्ये आणण्याची परिस्थिती आज देखील आपल्याला पाहायला मिळते. जर सणवार असेल, उत्सव असेल तर त्या दिवशी ते जो आपला कपड्यांचा जो विषय चाललेला आहे की जुने कपडे त्या ठिकाणी त्यांना घालावे लागतात. अनेकदा सण, उत्सव, लग्न कार्य, घरातील सुख कार्य असतील तर त्यांना त्या ठिकाणी आपल्याला शाळेमध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये, प्राथमिक शाळेमध्ये ते सरकारकडून जे मोफत कपडे मिळतात तेच कपडे धुवून ते घालताना त्या ठिकाणी दिसतात. आज जर आपण बघितलं तर रोजगार या ठिकाणी नाही, मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झालेलं आहे. ज्या पद्धतीनं रायगड जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त नाचणी, वरी, बाजरी हे पीक उत्पन्न घेणारा, आदिवासींच्या जीवावर ह्या उत्पन्न घेणारा हा जिल्हा ओळखला जायचा, पण आज परिस्थिती आहे की ते उत्पन्न, ते पीक आता आदिवासी समाजाला घेणं शक्य नाही. कारण सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आहेत, त्या आपत्तीमध्ये त्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं आणि ऊन, वारा, वादळ, पाऊस याच्यामध्ये आणि अवकाळी पाऊस, अनैसर्गिक, नैसर्गिक ज्या सगळ्या क्रिया आहेत याच्यामध्ये शेतीचं देखील खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. आदिवासी बांधव जो भाजीपाला लागवड करतो त्याचं देखील या नैसर्गिक आपत्तीमध्ये त्याचं नुकसान होतं. त्याच्यामुळे रोजगाराच्या संधी नाही. आणि मी जे मगाशी म्हणालो की नाचणी, वरी, बाजरीचं पीक महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त घेणारा रायगड जिल्हा आहे, तो आता या ठिकाणी पिछाडीवर याच्यासाठी गेलेला आहे की आता लोक जे आहेत या ठिकाणी रोजगार नाही, घराचं कुटुंब चालेल अशा पद्धतीचं त्यांच्याकडे अन्नधान्य घराला, कुटुंबातल्या सदस्यांना पुरेल इतकं देखील त्यांना पीक उत्पादन मिळत नाही. त्यामुळे ते रोजगारासाठी अनेक ठिकाणी वीट भट्टी असेल, कोळसा भट्टी असेल, ऊस तोड असेल, यासाठी रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधव किंवा इतर जो गोरगरीब कष्टकरी वर्ग आहे तो स्थलांतरित झालेला आहे. सरकार जे एका ठिकाणी म्हणतंय की आम्ही तुम्हाला ज्या मोठमोठ्या लोकाभिमुख विधायक आणि ज्या लोककल्याणकारी योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय, तशा पद्धतीनं जाहिरातीचा रथ देखील या ठिकाणी आणला जातो. परंतु आताच मी जनतेचा जाहीरनामा मॅक्स महाराष्ट्रासाठी केला, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की केवळ पोस्टरबाजीमध्ये जे काही सुविधा या ठिकाणी दिसतात तर त्यामध्ये ज्या सुविधा दिल्या जातात किंवा ज्या शासनाच्या योजना आहेत, केंद्राच्या, राज्य सरकारच्या, त्या योजना आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. कृषी योजना ज्या आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या ज्या समस्या आहेत त्या आतापर्यंत सुटत नाहीत.